तर जय भीम सर्वांना. तर आज आहे 6 डिसेंबर, म्हणजे अत्यंत दुःखदायी दिवस. तर आजचा ब्लॉगसुद्धा काही एवढा खास मी शूट नाही केला. तर आज काही विशेष म्हणजे करतच नाही आम्ही, त्यामुळे ब्लॉग पण आपला साधारणच असणार आहे. तर इथे सकाळी सकाळी आम्ही ऊस खात बसलो. यांनी भरपूर सारे ऊस आणले होते, तर मग म्हटलं सकाळी सकाळी खाऊन घेऊया. तर आज 6 डिसेंबर आहे, म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं होतं. तर म्हटलं चला आपण आता एवढ्या दूर तर आपण काही कारणास्तव नाही जाऊ शकत मुंबईला वगैरे. तर आपण घरीच त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांना अभिवादन करूया. म्हणूनच मी इथं झाडांची जी फुलं आहेत ते तोडून घेते, कारण मला लागणार आहेत ते. तर भरपूर सारे फुलं इथं झाडाला येतात माझ्या. जेव्हा मला गरज असते ना, तेव्हा ते झाड असं एकदम भरलेलंच असतं. तर मला छान वाटतं. एकच झाड आहे माझ्याकडे, पण सफिशियंट आहे. तेवढीच जी फुलं आहेत ना, तेवढीच लागतात मला. तर फुलं वगैरे तोडून घेते आणि ते पण आता ड्युटीला गेलेले आहेत. तर मग ते आल्याच्यानंतर प्रतिमेचं पूजन वगैरे आम्ही करणार आहोत. तर माझी घरातली जी कामं आहेत ते मी सगळी आज आवरून घेते अगोदर. आणि जेवण वगैरे काय आम्ही असं खास बनवत नाहीच आज, कारण कसं मनच लागत नाही या दिवशी. त्यामुळे एकदम असं साधारणच असतं आज आमचं सगळं. तर इथे फुलं वगैरे तोडून घेते आणि मला ना इथे झाडांना मिरच्या पण दिसत होत्या. म्हटलं चला मिरच्या पण तोडून घेऊया, कारण त्या झाडाच्या मिरच्या काय होते की लाल होऊन चालल्यात आणि आम्ही दोघंच असल्यामुळे एवढं जास्त काय आम्हाला लागत नाही आणि ते झाडं भरपूर आहेत तिथं. तर लाल होऊन चालल्यात, मग मी लागतात ना तेव्हाच त्या तोडून घेते आणि जेव्हा गरज नसते तेव्हा कशाला तोडायच्या म्हणून तशाच राहू देते झाडांना. तर त्या बऱ्याचशा अशा लाल होऊन जातात. तर मग आज तेच म्हटलं थोड्या मिरच्या पण तोडून घेऊया. तर एवढे सगळे फुलं मला एकाच झाडाला आणि मिरच्या मी थोड्याच तोडलेल्या आहेत, अजून शिल्लक आहेत, पण त्या छोट्या छोट्या आहेत म्हणून म्हटलं जाऊ द्या. तर इथे आता कामाला लागते अगोदर. हे सकाळचं रुटीन आहे माझं आजचं. तर इथे ना यांच्या मित्रांनी शेंगा दिल्या होत्या, म्हणजे कामावरच्या भैयानी. तर त्या शेंगा तुरीच्या आहेत बघा. तर म्हटलं चला त्या आपण उकडून घेऊया. तर शेंगा मी अगोदर सगळ्या निवडून घेतल्या व्यवस्थित आणि आम्हाला जेवढ्या उकडायच्या होत्या ना, तेवढ्या शेंगा मी उकडायला घेणार आहे. तर शेंगा ज्या आहेत त्या मी अगोदर स्वच्छ धुवून घेते आणि आम्हाला ना शेंगा खूप जास्त आवडतात. तर गावी वगैरे काही सध्या जाणं होत नाही, नाहीतर गावाकडे भरपूर असतात. पण इथंच कामावर त्यांनी आणल्या होत्या, म्हणून त्यांनी घरी घेऊन आले. तर म्हटलं चला उकडून घेऊया आणि थोड्याफार ज्या शेंगा आहेत ना, तर त्या मी भाजीसाठी ठेवलेल्या आहेत. आणि ह्या ज्या शेंगा उकडायला टाकल्यात ना, त्या पातेल्यातच टाकल्यात बघा, कुकरमध्ये नाही लावल्या, कारण ह्या कुकरमध्ये बसतच नव्हत्या. कुकर माझं छोटं आहे त्यामुळे. आणि शेंगा कधी पण म्हणजे उकडायला टाकल्या ना, की त्यामध्ये भरपूर असं मीठ घालायचं. मिठाने ना एवढी भारी टेस्ट येते, खूप छान टेस्ट येते या शेंगांना. तर आज जेवणामध्ये सिंपल, जसं मी म्हटलं अगोदर तुम्हाला, की काही खास आमचं जेवण वगैरे आज नसतं. तर मी आज जेवणामध्ये फक्त वरण भातच बनवणार आहे, दुपारचं जे जेवण आहे त्या जेवणामध्ये. तर इथे तुरीची डाळ अगोदर शिजत घालतीये. त्याच्यासाठी मला कुकर लागतच होतं, त्यामुळे सुद्धा मी कुकरमध्ये शेंगा नाही टाकल्या आणि बसत पण नव्हत्या. तर इथे कुकर लावून घेतलं. वरणाला वगैरे फोडणी मारून घेतली मी अगोदर. आणि ज्या शेंगा ठेवल्या होत्या मी, त्याचे मी सोले काढून घेते, कारण त्याची भाजी पण खूप छान होते. तर म्हटलं चला आता पहिल्यांदाच बनवते या सीझनमध्ये तरी मी.
कारण आमच्या इथल्या झाडाला आल्या होत्या, तर त्याही आम्ही अशाच म्हणजे शिजवूनच खाल्ल्या त्या. एवढ्या जास्त काही नव्हत्या आणि त्याला कसं आपण फवारणी वगैरे काही करत नाही, त्यामुळे ना ते जास्त किडून गेल्या होत्या. त्यामुळे खाऊशीच वाटत नव्हत्या. चांगल्या होत्या त्याच खाल्ल्या आम्ही फक्त आणि ज्या अशा खराब होत्या ना, त्या आम्ही तशाच झाडाला वाळून जाऊ दिल्या. तर मग हे जे सोले आहेत ना, याची भाजी ना खूप छान होते. तर माझं बाळ मध्येच आलंय आता आणि त्याला पेरू खायचा आहे. तर मी त्या पेरू आहे ना, तो असा मस्त गोल कट केलाय आणि त्याच्यावर मिरची पावडर आणि थोडंसं मीठ टाकून त्याला दिले. आणि आता कोथिंबीर पण माझी निवडायची होती. ते शेंगा मी बाजूला ठेवून दिल्या. त्याला खूप जास्त वेळ लागायला आहे. म्हणून इथे पुदिना आणि इथे कोथिंबीर निवडून घेतली आणि सोले पण सगळे काढून घेतलेत मी आता. आणि आता सगळा कचरा आहे तो फेकून देतीये. तर मला ना हे असे कामं करायचं खूप जास्त कंटाळा येते आणि काहीतरी असं म्हणजे टीव्ही किंवा मोबाईल बघत मग करायला तरी काही वाटत नाही. पण टीव्ही पण आमची खराब झाली त्यामुळे काही केलीच नाही. तर आता ना घरातली सगळी कामं माझी आवरून झालीत. जे सकाळची कामं होती ती आणि आता ते पण घरी जेवायला येतात. म्हटलं ते आल्याच्यानंतरच आपण फोटोपूजन करून घेऊया. आणि आज सिद्धांत पण स्कूलला गेला नव्हता. त्याची थोडीशी तब्येत बरोबर नव्हती. कसं आमच्याकडे ना खूप जास्त थंडी पडलेली आहे आणि थंडी जास्त असली की मुलांना सर्दी, खोकला ह्या सगळ्या गोष्टी होतातच. मग तेही घरी आले होते. म्हटलं चला आता दिवा वगैरे लावून घेतला इथे आणि माझ्या बाळासमोर ना ह्या गोष्टी ज्या आहेत त्या मी आवर्जून करते आणि त्यालाही समजलं पाहिजे की म्हणजे नेमकं काय चाललंय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे महत्त्व आहे ते आपल्या जीवनामध्ये काय आहे याची जाणीव ना आपण आपल्या मुलांना करून दिली पाहिजे. तर आम्ही जसं करतो ना तो तसं नेहमी करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा मी एखादं पुस्तक वाचत असेल किंवा त्याचे पप्पा एखादं पुस्तक वाचत असेल तर म्हणजे ह्या गोष्टी मुलं ना लवकर कॅप्चर करतात. लवकर म्हणजे त्यांना कळतंय की नेमकं काय आहे हे सगळं. तर त्यालाही बऱ्यापैकी जास्त आता कळायला लागले. तर मग वंदन वगैरे केलं आणि खरंच इतकं म्हणजे खूप जास्त दुःखदायक दिवस आहे आजचा हा 6 डिसेंबर. तर 6 डिसेंबर 1956ला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं होतं मुंबई या ठिकाणी. तर सगळी जी जनता आहे ती खूप जास्त दुःखी झाली होती आणि आता भरपूर लोकं चैत्यभूमीला जातात अभिवादन करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. पण आता आम्हीही बऱ्याच वेळा गेलो आहे अगोदर. पण जेव्हापासून बाळ झालं ना तेव्हापासून काही जास्त गेलोच नाही. कारण लहान मुलं घेऊन जायला तसं नको वाटतं आणि आता यांच्या कामाचं पण असतं की नेमकं ह्याच टायमिंगला ना खूप जास्त लोड असतो. त्यामुळे काही आम्ही गेलोच नाही. घरूनच अभिवादन केलं आणि आता त्याचे पप्पा गेले त्यांच्या ड्युटीला आणि मग आम्ही दोघं लेकरं घरीच होतो. तर मी ज्या शेंगा उकडून ठेवल्या होत्या तर त्या शेंगा चांगल्या शिजलेल्या आहेत. तर म्हटलं चला थोड्या खाऊन घेऊया. तर सिद्धूला ना शेंगा खूप जास्त आवडतात. त्यामुळे मीही त्याच्यासोबत बसली आहे खायला. आणि कसं ते शेंगांमध्ये ना कधी-कधी आळ्या वगैरे असतात म्हणून कधी तो काही खात असेल तर मला त्याच्यासोबतच बसावं लागतं आणि त्याला व्यवस्थित खायला सांगावं लागतं. तर चला व्हिडिओला इथे सेंड करते. बाय.